हाय. तर आज आहे चंपाषष्ठी आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. तर मी असे दिवे बनवून घेतले होते आणि आज मला जो नैवेद्य बनवायचा होता त्याच्यामध्ये भाकरीचे रोडगे आणि जे काय लागतं ते मी बनवून घेणार होते. तर मी इकडे मेथीची भाजी निवडून घेतली होती आणि ह्या वांग्याचं भरीत पण बनवावं लागतं आणि ही आहे कांद्याची पात, तर ती मी अगोदरच बनवायला घेतली होती. तर या भाज्यांमध्ये कुठल्याच प्रकारचं मसाला किंवा काहीच टाकायचा नसतो, फक्त हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा असतो. तर मी त्याचं असं वाटण करून घेतलं होतं आणि भाजी बनवायला सुरुवात केली. तर आता मी मेथीची भाजी बनवते आहे आणि माझी कांद्याची पात ही भाजी बनवून झाली होती आणि फक्त मीठ आणि मिरची वगैरे छान असं मी परतून घेतलं आणि छान स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी त्याच्यामध्ये ॲड केली आणि छान बनवून घेतलं. ह्या ज्या गोष्टी बनवते ते आजच्या नैवेद्यात असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा, तर त्यांना हाच नैवेद्य दाखवला जातो आजच्या दिवशी. आणि मी ते देवाने मणिमल्ल या दैत्याचा आज पराभव केला आणि सर्व भक्तांना सुखी केलं, त्याच्यामुळे हा आज सण आपण साजरा करतो. आणि खूप छान आमच्या घरामध्ये असं वातावरण झालं होतं प्रसन्न आणि मी लगेच बाकीचा पण स्वयंपाक करायला सुरुवात केली. असा हा आपल्या संस्कृतीचा आणि भक्तीचा सुंदर असा उत्सव आहे आणि आमच्या घरामध्ये पण खूप छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं. आणि आता मी भरीत बनवायला सुरुवात केली आहे. तर हे भरीत ह्याच वांग्यांपासून बनवलं जातं असं मला म्हणजे आमच्या आईंनी सांगितलं होतं आणि साधं वरण आणि भातच मी असं बनवून घेतला होता. तर हे असं साधं एकदम सोप्या पद्धतीने आजचं जेवण होतं आणि हाच नैवेद्य आपण आज देवाला ठेवतो. आणि मग मी वरण पण बनवून घेतलं, फक्त तुपामध्येच बनवलं होतं, बाकी त्याच्यामध्ये मी काहीच ॲड केलं नाही. आणि सगळं वगैरे झालं होतं आणि नैवेद्य पण भरायचे होते मला त्याच्यानंतर, पण ते मी आधीच बनवून घेतले होते, त्यामुळे फक्त ह्या भाज्या मला त्याच्यावरती ठेवायच्या होत्या आणि देवाची पूजा वगैरे करून घ्यायची होती. तर आमच्या आईंनी लगेच नैवेद्य वगैरे सगळं भरून घेतले. त्याच्यानंतर मग मी माझं जे घरातलं भांडे वगैरे होते ते घासून घेतले, किचन क्लीन करून घेतला आणि देवाची पूजा केली. तर दिवे वगैरे असे लावले होते आणि नैवेद्य पण देवाला अर्पण केले होते. त्याच्यानंतर देवाची पूजा वगैरे झाली आणि मुलं हे जमले होते. आत्ता इथं तळी भरतात आहे आणि तळीचं भरल्यावरती आरती पण केली. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.